काल दिनांक 6/11/25 रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की तुर्भेस टॉवर येथील KKR रोडवरील नवजीवन हिंदी हायस्कूलच्या जवळ एक पब्लिक टॉयलेट आहे. या टॉयलेटच्या समोर एक व्यक्ती पडलेला आहे आणि त्याची हालचाल होत नाही. तत्काळ मी स्वतः त्या ठिकाणी आणि माझ्या स्टाफसोबत आम्ही भेट दिली. तर तो जो व्यक्ती होता तो सुधाकर शेषराव पाटोळे, वय 34 वर्ष, बिगारी काम करणारा आहे आणि तोही तुर्भेस्टोर या ठिकाणी राहतो. तत्काळ आम्ही त्याच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडे चौकशी केली. तर त्याच्यातून असं समजलं की अ, जो आरोपी आहे अर्जुन विठ्ठल अडागळे, यांचा वय 52 वर्ष आहे, तुर्भेस्टोर येथे राहतात. त्यांचा मोबाईल चोरीला गेलेला होता आणि त्या मोबाईल चोरल्याबद्दल या मैताच्यावर त्यांनी संशय व्यक्त केला होता आणि त्या संशयातून त्यांनी काल सकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्यांचा दुसरा जो साथीदार आहे, आरोपी क्रमांक 2, जो विधान मंडला 48 वर्षाचा आहे, या दोघांनी त्याला त्या सार्वजनिक टॉयलेटच्या वरती, टेरेसवरती नेऊन मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाण केल्यानंतर त्याला खाली टॉयलेटच्या समोर आणून ठेवलेलं होतं आणि त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झालेला, अशी ती FIR दाखल केली आणि आम्ही त्यानंतर या 2 आरोपींना ताब्यात घेतलं. आजूबाजूचे साक्षीदार तपासले. या दोघांची नावं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांना काल रात्री अटक केलेली आहे. आज न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे. आरोपी एक आहे तो मूळचा इथला तुर्भेस्टोरचाच राहणार आहे, दुसरा आहे तो MP चा राहणार आहे आणि दोघंही तसे आता ते एक विधानमंडळ आहे तो पब्लिक टॉयलेट चालवतो त्या ठिकाणी, खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या मध्ये, आणि अर्जुन अडागळे जे आहे ते अशी माहिती मिळाली ते माझे नगरसेवक आहे.